नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल काळे आणि तुम्ही माझ्यासोबत शिकता आहात मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर डिफरन्शिएशन. ठीक आहे. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 3 मधील काही एक्झाम्पल्स बघितलेले. ठीक आहे. 11th एक्झाम्पल पर्यंत आपण कंप्लीट केलं होतं. बघा 11th पर्यंत आलो होतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता 12th एक्झाम्पल आपण बघतोय. ठीक आहे. 12th एक्झाम्पल मग काय दिलेलं लॉग ऑफ. ठीक आहे. डायरेक्टली आपण आता एक्झाम्पलला सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. बघा लॉग ऑफ tan क्यूब एक्स इंटू साइन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. ठीक आहे. अशा टाईपचा जर क्वेश्चन आला, अशा टाईपचा म्हणजे कसा लॉग ऑफ, ठीक आहे, एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. ठीक आहे. लॉगच्या मध्ये फंक्शन आहे. ठीक आहे. लॉग ऑफ इथे जे काही एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे इथे जे काही फंक्शन आहे ते फंक्शन कसं आहे, एक दोन फंक्शन किंवा तीन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. असं जर असेल तर काय करायचं, अगोदर त्याला आपण सिम्प्लिफाय करून घेणार आहोत. म्हणजे तुमच्याकडे असं फंक्शन आहे लॉग ऑफ एक्सच्या जागी काहीतरी फंक्शन आहे. ठीक आहे. आपण डायरेक्टली डिफरन्शिएट केला असतं, पण इथे काय आहे, एफ ऑफ एक्स आहे, जी ऑफ एक्स, म्हणजे दोन फंक्शनचं काय आहे मल्टिप्लिकेशन, पण कशामध्ये लॉगच्या मध्ये आहे. बरोबर. मग अशा वेळी काय करायचं की लॉग ऑफ, फॉर्म्युला बघा, लॉग ऑफ ए बी. काय असतं लॉग ऑफ ए बी, लॉग ए. ठीक आहे. लॉग ए प्लस लॉग बी असतं. बरोबर आहे. लॉग ऑफ ए बी काय असतं, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे अगोदर आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन मध्ये दोन तीन किती फंक्शन असू द्या, काय करणार आपण, लॉग ऑफ ए बी चा फॉर्म्युला किंवा लॉग ऑफ ए बी सी असेल तर लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी होईल. बरोबर. म्हणजे लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन असतं दोन फंक्शनचं, तर आपल्याला माहिती फॉर्म्युला लॉग ऑफ ए बी किंवा लॉग ऑफ एम एन काय असतं, लॉग एम प्लस लॉग एन. ठीक आहे. मग त्यानुसार बघा, याला अगोदर काय करणार, फर्स्ट स्टेप मध्ये लेट करणार आपण, याला नाव देणार वाय. दिलेलं फंक्शन द्या लॉग ऑफ काय आहे, tan क्यूब एक्स इंटू साइन रेस टू 4x. ठीक आहे. इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. ठीक आहे. ऍज इट इज फंक्शन दिलं. मग आता आपण काय करणार, हा फॉर्म्युला लॉग ऑफ ए बी नुसार, मग इथे काय फंक्शन आहे, tan क्यूब एक्स साइन रेस टू 4x, सर्व कसे मल्टिप्लिकेशन मध्ये. मग मला काय भेटेल, लॉग ऑफ, पहिल्यांदा आता काय होईल, tan क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ साइन रेस टू 4x. ठीक आहे ना, ऍज इट इज बघा, प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. ठीक आहे. आता इथे काय केलं आपण, ऍज इट इज हा फॉर्म्युला वापरला. ठीक आहे. किंवा तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकता की लॉग ऑफ ए बी सी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. ठीक आहे. असं लिहू शकता. बघा लॉग ऑफ ए बी सी म्हणजेच मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग सी. ठीक आहे ना, पुढेच लिहायचं, इथे जागा नाही म्हणून आपण खाली लिहितो. ठीक आहे. मग अशा प्रकारे लिहिणार. मग आता इथे बघा tan क्यूब एक्स. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे. आता इथे बघा, आपण जर क्वेश्चन बघितला पहिल्यांदा, tan क्यूब एक्स इंटू साइन रेस टू 4x एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. ठीक आहे. असा मोठा क्वेश्चन वाटू शकतो. आता बघा सिंपल वाटतंय कारण लॉगचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती. आता इथे बघा tan क्यूब एक्स म्हणजे मी कसं लिहू शकतो त्याला, tan क्यूब एक्स याचा अर्थ काय, tan एक्स चा ब्रॅकेटचा क्यूब आहे. बरोबर आहे. म्हणजे मी याला असं बघायचं येईल, tan एक्स चा काय आहे, ब्रॅकेट क्यूब. tan क्यूब एक्स चा मिनिंग म्हणजे तो काय, tan एक्स रेस टू 3 आहे. मग लॉगचा बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की लॉग ऑफ एक्स रेस टू एन जर असेल, बघा लॉग ऑफ जर एक्स रेस टू एन असेल तर काय असतं, लॉग ऑफ एक्स रेस टू एन. ठीक आहे ना, लॉग ऑफ एक्स रेस टू एन काय असतं, एन पुढे येतो, एन लॉग एक्स होतो. बरोबर आहे. बघा लॉग ऑफ एक्स रेस टू एन काय असतो, जर असा असेल लॉग ऑफ एक्स रेस टू एन, यालाच आपण काय लिहू शकतो, एन लॉग एक्स. ठीक आहे ना, हा लॉगॅरिथमिकचा रूल आहे. मग याच्यानुसार बघा कसं येईल, हा 3 पुढे येईल. बरोबर. जस्ट ओके. काय होईल, 3 पुढे येईल म्हणजेच काय राहील मध्ये, लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे. ओके. 3 पुढे आला आणि लॉग ऑफ टॅन एक्स प्लस, आता इथे पण सेम 4 पुढे येईल, लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे. प्लस आता इथे बघा 7 पुढे येईल, 7 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. आता आपल्याला y भेटलेला आहे व्यवस्थित. ओके. आता y सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये झालेला आहे. आता याच्या अजून काही आपण हे नाही करणार, म्हणजे अजून सिंपल होणार नाही. बरोबर. मग त्याला काय करायचं, आपल्याला डिफरन्शिएट करायचे. ठीक आहे. मग याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. आता याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स.
कॉमा वी गेट. ठीक आहे, बघा सिंपल आहे क्वेश्चन, जास्त आपल्याला लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे, मग बघा आता डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट हँड साइडला भेटेल dy बाय dx इज इक्वल्स टू, ठीक आहे ना, d बाय dx ऑफ, आणि बाकी फंक्शन जे आहे ऍज इट इज लिहितो आपण फर्स्ट स्टेप मध्ये 3 log ऑफ tan x. ठीक आहे ना, 3 log ऑफ tan x प्लस 4 log ऑफ sin x प्लस 7 log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, आता इथपर्यंत ओके. आता आपल्याला काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, मग आता बघा हे काय आहे, u प्लस व्ही प्लस. ओके, म्हणजे प्लस आहे म्हणजे फंक्शन्सच्या मध्ये. तर आपल्याला माहिती ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन असेल तर आपण काय करतो, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेत असतो. म्हणजे या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, या टर्मचा आणि या टर्मचा. ठीक आहे, तसं लिहू शकता किंवा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालेल. ठीक आहे ना, क्वेश्चन वरती डिपेंड करेल किती मार्क्सला आहे. तर तुम्ही काय करू शकता की डी बाय डी एक्स ऑफ. ओके, मग आता काय करणार, ठीक आहे, तिथं काय करूयात आपण बघा, डी बाय डी एक्स ऑफ 3 आहे, तेव्हा मी यांचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणजे मी काय करतो, याला 3 ला बाहेर काढतो, आणि डी बाय डी एक्स ऑफ 3 कॉन्स्टंट आहे म्हणून मी बाहेर काढला, ते लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, प्लस बघा 4 बाहेर येईल, आणि डी बाय डी एक्स ऑफ, हा 4 प्लस थोडासा मध्ये जाऊ दे. ओके, बघा प्लस 4 इंटू बघा, जस्ट मोमेंट. ओके, बघा 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय आहे फंक्शन, लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे ना, लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे, याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, लॉग आहे. ठीक आहे ना, समजून घ्या. ठीक आहे, लॉग ऑफ साइन एक्स. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ साइन एक्स प्लस 7 ॲज इट इज, हा 7 कॉन्स्टंट आहे बाहेर आला, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, आता बघा सिंपल झालेलं आहे. आता आपल्याला जो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे याच्यामध्ये काय वापरणार आपण, इथे लॉगचा डेरिव्हेटिव्ह, इथे पण लॉगचा डेरिव्हेटिव्ह आणि इथे लॉगचा डेरिव्हेटिव्ह. आणि आपल्याला माहिती लॉग ऑफ एफ ऑफ एक्स चा 3 कॉन्स्टंट आहे बाहेर ऍज इट इज राहील, आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजे 1 अपॉन टॅन एक्स. ठीक आहे ना, लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एफ ऑफ एक्स इनटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. बघा लॉग ऑफ टॅन एक्स म्हणजे 1 अपॉन टॅन एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स नुसार 1 अपॉन एफ ऑफ एक्स इनटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स प्लस 4 ॲज इट इज इनटू, आता काय होईल 1 अपॉन साइन एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स नुसार, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असेल. ओके, प्लस 7 ॲज इट इज, आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 सेम आहे, लॉगचा असल्यामुळे सगळीकडे आता डेरिव्हेटिव्ह सेम आहे, आणि याचा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस 7. मग बघा आता डेरिव्हेटिव्ह हा 3 ॲज इट इज डिवायडेड एक्सप्रेशन मध्ये काय देणार आपण टॅन एक्स. ठीक आहे, डिवायडेड बाय टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. आता मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स लिहायचं आहे. काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय असतो सेक स्क्वेअर एक्स प्लस बघा 4 अपॉन साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. ठीक आहे, प्लस बघा 7 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2x, आणि 7 चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे फक्त काय राहणार आहे 2x. मला थोडंसं सेपरेट करूया, सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न करूया. तर सेक स्क्वेअर एक्स आणि ते काय आहे टॅन एक्स आहे. बघा याच्यामध्ये काही कॅन्सल होईल का, सेक म्हणजे काय असणार आहे 1 अपॉन कॉस, बरोबर आहे, इथे 1 अपॉन कॉस स्क्वेअर होईल, आणि टॅन ला काय करूयात बघा 3. आता हा जो काय टॅन आहे, टॅन म्हणजे काय असेल साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ठीक आहे ना, हा असेल साइन एक्स अपॉन कॉस एक्स चा, तो वरती लिहूया कॉस एक्स, आणि इथे काय करूया सेक स्क्वेअर एक्स ला 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स लिहूया. बघा लक्षात येते काय केले मी, सेक स्क्वेअर एक्स ला 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स लिहिलं, आणि टॅन एक्स काय असतो साइन एक्स अपॉन कॉस एक्स, तो अपॉनचा कॉस एक्स वरती झाला, बरोबर आहे, वरती कॉस एक्स गेला, म्हणजे याच्यातून एक कॉस एक्स कॅन्सल होईल नेक्स्ट स्टेप मध्ये. ओके, बघा प्लस द कॉस एक्स अपॉन साइन एक्स आहे, म्हणजे काय येईल इथे कॉट एक्स. ठीक आहे, 4 कॉट एक्स प्लस 7, आता 7 इंटू 2 होईल. आता इथे बघा हा 2 आहे. ओके, बघा हा 2 आणि हा 7 काय होईल 14x अपॉन बघा एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, बघा आता नेक्स्ट स्टेप मध्ये
ठीक आहे, इथे हा कॉस कॉस कॅन्सल झाला, म्हणजे काय राहिले बघा डिवायडेशन मध्ये 3 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स, ओके, प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, बघा याला थोडंसं व्यवस्थित लिहूया. ओके, बघा काय राहिले आता इथे 3 वरती आणि डिनॉमिनेटर मध्ये sin x आणि हा इथला cos स्क्वेअर x मधला एक cos x गेला, म्हणजे काय राहणार आहे इथे cos x. ओके, याला आता जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, हा जो काही sin x cos x आहे याला 2 ने मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण काय करूया, 2 ने जर मल्टिप्लाय केलं हा काय होईल 2 sin x cos x म्हणजे sin 2x, वरती राहील 6 3 2 आणि हा होईल sin 2x प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, तर तुमचा dy बाय dx. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होता बघा. बघा आपण काय काय केलेलं याच्यामध्ये, जस्ट आता अशा टाइपचं फंक्शन आलं लॉग ऑफ समथिंग, म्हणजे लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन मध्ये प्रोडक्ट जर आलेला असेल फंक्शनचा, तर अशा वेळेला आपण काय करणार आहे, त्याला लॉग ऑफ ए बी नुसार लॉग ए प्लस लॉग बी, म्हणजे फंक्शनला अगोदर आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर झाला तुमचा 12. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, जस्ट मोमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 13. लॉग ऑफ, आता बघा इथे काय दिलेले, लॉग ऑफ अंडर रूट मध्ये एक फंक्शन दिलेले 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आता इथे लॉग ऑफ काहीतरी फंक्शन आहे, बरोबर आहे, u अपॉन v. आपण डायरेक्टली डिफरन्शिएट केलं तर काय करू शकतो याला डायरेक्टली, बरोबर आहे. काय होईल आपल्याला u बाय v नुसार, म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह हा डिनॉमिनेटर मध्ये येईल आणि याचा मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह u अपॉन v नुसार घ्यावा लागेल, बरोबर. बघा हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते. असं जर आपल्याला वाटलं की एखाद्या क्वेश्चन मध्ये खूपच म्हणजे जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x, मध्ये f डॅश ऑफ x मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, बरोबर आहे. मग बघा अगोदर याला आपण सिम्प्लिफाय करणार, हा जो काही तुमचा अंडर रूट मध्ये जो पोर्शन आहे 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. ठीक आहे, आता याला बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो कॉस ऑफ 2x चा, काय असतो कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला, किंवा त्याला आपण कॉस ऑफ 2x, ओके, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. बरं, मग अजून याच्यामध्ये काय असतो वेगळा फॉर्म्युला, हा एक झाला. आपल्याला माहिती कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय असतो 1 असतो, बरोबर आहे. मग मी कॉस स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकतो, किंवा साइन स्क्वेअर एक्स ला, त्या दोघांना वेगवेगळं लिहू शकतो. ठीक आहे ना, कॉस स्क्वेअर एक्स बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय असतो 1 असतो, बरोबर. कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1. मग याच्यावरून मला साइन स्क्वेअर एक्स काय भेटतो 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, बघा हा 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स जागी ते जर ठेवला मी, तर काय भेटेल मला, हा कॉस स्क्वेअर एक्स ऍज इट इज. ओके, इथे आपण डायरेक्टली फॉर्म्युला लिहूया, इथे सिम्प्लिफाय करू. बघा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स जागी काय ठेवतो मी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजेच मला काय भेटेल बघा कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 प्लस, हा मायनस मायनस प्लस होईल कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर आहे, म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1, बरोबर आहे. मग इथे डायरेक्टली फॉर्म्युला लिहूया बघा. दुसरा फॉर्म्युला काय भेटला मला बघा 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. ठीक आहे ना, आणि नेक्स्ट असेल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना, जर आपण साइन स्क्वेअर एक्स जागी, ओके, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. मग आता हे कशावरून दिलं, साइन एक्स जागी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, तसंच मी कॉस स्क्वेअर एक्स जागी काय ठेवू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग असं जर ठेवलं तर काय भेटेल मला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स भेटेल. ओके, बघा ते चेक करून, तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. आता बघा मला काय इथे 1 मायनस कॉस थिटा, ओके, अशा टाइप मध्ये. मग आता इथे काय आहे कॉस ऑफ 2x, हे काय आहे कॉस ऑफ 2x आहे, बरोबर. ओके, मग बघा जर मला समजा 1 मायनस कॉस थिटा किंवा 1 प्लस कॉस थिटा असा फॉर्म्युला, तर इथून मला काय भेटेल, या इथून बघा काय भेटेल मला 1
हा -1 इकडे आला तर काय होईल 1 प्लस cos 2x इज इक्वल्स टू 2 cos स्क्वेअर x बरोबर आहे. म्हणजे मला cos स्क्वेअर x भेटला बरोबर. 1 प्लस cos 2x म्हणजे काय भेटते मला 2 cos स्क्वेअर x. तसंच इथे काय होईल cos ऑफ 2x -1 इज इक्वल्स टू 2 sin स्क्वेअर. सॉरी बघा काय होईल हा मायनस आहे ना, ठीक आहे, हा -2 sin स्क्वेअर x आहे बरोबर. म्हणजे हा इकडे आला काय होईल 2 sin स्क्वेअर x इज इक्वल्स टू 1 मायनस cos ऑफ 2x. म्हणजे 1 मायनस cos थिटा हा झाला 1 प्लस cos थिटाचा फॉर्म्युला. ठीक आहे, याला रफ करूया आपण अगोदर म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला मी तिथे दाखवतो. ठीक आहे, ओके, तुमच्या आता लक्षात आले. आपण डायरेक्टली फॉर्म्युलाच लिहूया इथे. ठीक आहे, त्याला सगळ्याला आपण ओके बघा जस्ट मोमेंट. ठीक आहे ना, फक्त मला काय करायचं तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला इथे शो करायचा. ठीक आहे, ओके बघा आता येस. आता बघा फॉर्म्युला कसा येणार आहे आपल्याकडे. मग आपल्याला काय करायचं की 1 मायनस कॉस हे फंक्शन जे आहे न्यूमरिकलचं कसं कशा टाईपचं आता 1 मायनस कॉस थिटाच्या टाईपचं आहे. मग मला आताच काय भेटलं 1 मायनस कॉस 2x काय भेटला 1 मायनस सॉरी 1 मायनस कॉस 2x. ओके, 1 मायनस कॉस 2x म्हणजे काय 2 साइन स्क्वेअर x बरोबर आहे. आणि 1 प्लस कॉस 2x काय भेटला 2 कॉस स्क्वेअर x बरोबर आहे का बघा. ठीक आहे ना, 1 मायनस कॉस 2x काय भेटला मला 2 साइन स्क्वेअर x आणि 1 प्लस कॉस 2x काय भेटतोय 2 कॉस स्क्वेअर x. ठीक आहे, तुम्ही चेक करू शकता बघा कॉस 2 थिटा काय सांगितलं होतं कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा असतं बरोबर आहे. मग कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी म्हणजे कॉस स्क्वेअर x च्या जागी आपण काय ठेवू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर x म्हणजे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x बरोबर. म्हणजेच 1 मायनस कॉस 2x बरोबर 2 साइन स्क्वेअर x. ठीक आहे, हा डायरेक्टली फॉर्म्युला आपण बघितले कशा प्रकारे फाइंड करायचा आहे. ओके, हे लक्षात पण तुम्हाला ठेवायचं. तर मग आता बघा 1 मायनस कॉस 2x कडे बघा आणि इथे काय आहे 2 साइन स्क्वेअर x म्हणजे इथे अँगल किती होता 2x. तर इकडे किती झाला हाफ अँगल झाला बरोबर आहे ना. मग आता कंपॅरेटिव्हली बघा याला अगोदर लिहूया आपण लेट y. ठीक आहे, दिलेलं फंक्शन लिहूया y is equals to log of under root of 1 minus cos 3x upon 1 plus cos of 3x. ठीक आहे, which is equals to आता बघा log as it is ब्रॅकेट मध्ये अंडर रूट मध्ये बघा 1 मायनस कॉस 3x. आता याच्यावरून कसं लिहिता येईल काय होतं 1 मायनस कॉस 2x असताना काय होतं इकडे हाफ होतोय बरोबर आहे. म्हणजे मी कसा लिहिल 2 साइन स्क्वेअर ठीक आहे ना 3x ऍज इट इज आणि त्याचा काय हाफ बरोबर आहे. 2x चा हाफ केल्यानंतर काय भेटतो x म्हणजे इथे काय होतं हाफ होतोय बरोबर. म्हणजे 3x अपॉन 2. तसंच डिनॉमिनेटर मध्ये काय आहे बघा 2 cos स्क्वेअर x बरोबर. फॉर्म्युला बघा काय आहे 2 cos स्क्वेअर x नाही 1 प्लस cos 3x म्हणजे cos स्क्वेअर 3x ऍज इट इज आणि डिवायडेड बाय 2 कशावरून हा 2x आहे तिथे काय होतोय x होतोय ना म्हणजे डिवायडेड बाय 2 आहे तिथे बरोबर. म्हणजे 2 2 कॅन्सल होते म्हणजे हा झाला तुमच्याकडे बरोबर. हे पूर्ण रूट मध्ये आहे. ठीक आहे, बघा हे काय आहे रूट मध्ये दिलेले. ओके, मग हा 2 2 कॅन्सल होईल. ठीक आहे, आणि साइन स्क्वेअर 3x अपॉन 2 cos स्क्वेअर 3x अपॉन 2 म्हणजे काय भेटेल तुम्हाला बघा अंडर रूट मध्ये sin थिटा अपॉन cos थिटा काय असतो tan थिटा म्हणजे tan स्क्वेअर 3x अपॉन 2. ओके, म्हणजेच काय भेटेल tan स्क्वेअर 3x अपॉन 2. ओके, लॉग ऑफ आता बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजेच मला काय भेटेल लॉग ऑफ खाली घेऊया बघा जस्ट मोमेंट. ओके, बघा काय भेटेल मला आता इथे लॉग ऍज इट इज अंडर रूट आहे आणि स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय कॅन्सल होईल म्हणजे लॉग ऑफ tan 3x अपॉन 2. ठीक आहे, हा काय भेटलाय मला आता y भेटलेला आहे बरोबर. आता मी सिम्प्लिफाईड केलं बरोबर आहे. आता याचं काय करूया आपण डिफरन्शिएशन घेणार आहोत. बघा मग आता याला डिफरन्शिएट करा. ठीक आहे, बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गेट. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गेट dy बाय dx इज इक्वल्स टू बघा
डेरिव्हेटिव्ह ऑफ आता ऍज इट इज आपण जे डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत बघा लॉग ऑफ आपल्या स्टेप बाय स्टेप नुसार बरोबर आहे. ठीक आहे अगोदर फंक्शन लिहिलेले आहे आपण. आता आता काय करणार आहे आता इथे आपल्याला काय कंपोजिट फंक्शन लॉग ऑफ काहीतरी फंक्शन आहे बरोबर आहे लॉग ऑफ tan x 3x/2 मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन ऑफ x ठीक आहे tan 3x/2 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x/2 ठीक आहे ना बरोबर आहे की नाही. आता काय करतोय आपण इथे ठीक आहे डेरिव्हेटिव्ह घेतोय बघा tan 3x अपॉन 2 बरोबर लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ f ऑफ x 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x ठीक आहे मग मल्टिप्लिकेशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेतला डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x अपॉन 2 मग ऍज इट इज 1 अपॉन tan 3x अपॉन 2 इनटू बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x/2 काय असतं tan चा डेरिव्हेटिव्ह काय असतो tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर x ओके म्हणजे sec स्क्वेअर 3x अपॉन 2 बरोबर आहे. आता x च्या जागी काय फंक्शन आहे 3x अपॉन 2 फंक्शन आहे बरोबर आहे काहीतरी वेगळं आहे बरोबर मग त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये मला काय करायचंय डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ओके 3x अपॉन 2 चा मल्टिप्लिकेशन मध्ये मी डेरिव्हेटिव्ह घेतोय बघा as it is 1 upon tan 3x upon 2 into sec square 3x upon 2 into derivative of 3x upon 2 काय येणार आहे 3/2 येईल बरोबर ठीक आहे ना x चा काय होईल डेरिव्हेटिव्ह 3/2 कॉमन झाला कॉन्स्टंटच्या बाहेर आला आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 3/2 आलेला आहे ओके आता tan of 3x upon 2 आहे याला अजून आपण सिम्प्लिफाईड करू शकतो ठीक आहे बरं याला कसं सिम्प्लिफाय करणार आहेत आपण जसं आता मागच्या याच्यामध्ये केलं याला काय लिहिणार मी बघा याला मी कसं लिहितोय cos ऑफ 3x अपॉन 2 बघा आधी समजून घ्या इथे काय लिहितोय मी sin 3x अपॉन 2 कसं लिहिलं आता मी याला वरती काय होता 1 अपॉन tan 3x अपॉन 2 बरोबर मग tan ला मी काय केलं sin x अपॉन cos x लिहिलं बरोबर म्हणजे sin 3x अपॉन 2 डिवाइडेड बाय cos 3x अपॉन 2 इथे बरोबर मग इथला जो cos आहे तो इथे लिहू शकतो बरोबर इनटू sec ला काय करतो मी 1 अपॉन cos स्क्वेअर 3x अपॉन 2 ठीक आहे आता मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण केलं बघा ठीक आहे त्यानुसार म्हणजे हा एक एक काय होईल मला हा cos आणि हा cos स्क्वेअर कॅन्सल होईल ओके बघा त्याला थोडस ड्रॅग करूया जस्ट ओके बघा आता लक्षात आलंय का हा जो काही कॉस आहे ठीक आहे ना cos 3x/2 कॅन्सल होईल या जो काही cos स्क्वेअर आहे एक कॅन्सल होईल बरोबर मग बघा हा 3/2 ऍज इट इज मग बघा काय राहील क्रॉस हा sin 3x अपॉन 2 बरोबर इनटू cos ऑफ 3x अपॉन 2 बरोबर आता इथे बघा हा 2 आहे ओके हा 2 ऍज इट इज इनटू sin 3x अपॉन 2 cos 3x अपॉन 2 म्हणजे कशा टाईपचं फंक्शन झालं आता माझ्याकडे 2 sin x cos x जर असं असेल 2 sin x cos x तर काय असतं 2 sin x cos x चा काय फॉर्म्युला आहे sin 2x म्हणजे काय करतो आपण 2 sin x cos x असेल तर जो काही अँगल असेल sin x cos x चा लेफ्ट हँड साइडचा तर राईट हँड साइडला काय होते डबल होते बरोबर म्हणजे त्याला 2 ने मल्टिप्लाय होते मग काय येईल बघा इथे 3 अपॉन तिथे काय होईल sin ऑफ 2 इंटू अँगल काय आहे 3x अपॉन 2 ठीक आहे ना याला काय होते डबल अँगल होते बरोबर sin 2x होता म्हणजे हा 2 कॅन्सल होईल म्हणजे काय भेटेल मला sin x भेटेल बरोबर sin 3x भेटेल 3 अपॉन sin 3x हा झाला ठीक आहे ना sin 2x बरोबर sin x cos x काय झाला sin 2x म्हणजे 3 अपॉन 2 sin x 3 सॉरी काय होईल हा 2 2 कॅन्सल होईल म्हणजे sin ऑफ 3x भेटेल म्हणजे 3 अपॉन sin 3x किंवा त्याला काय लिहू शकतो 3 cosec 3x हा झाला तुमचा फायनल आन्सर dy बाय dx ठीक आहे बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये पण आपण बघितलं होतं तिथे ठीक आहे ना p sin x वगैरे आपण कॅन्सल केला होता बघा ठीक आहे जस्ट एक मिनिट जस्ट हे दाखवतो तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघा ठीक आहे हा इथे जस्ट ठीक आहे इथे बघा काय होता tan x आणि इथे sec स्क्वेअर x ठीक आहे 3 अपॉन tan x इंटू sec स्क्वेअर x तर इथे आपण काय केलं हा cos x कॅन्सल केला होता आणि sin x म्हणजे डिवाइड वरती काय आला 6 3 इथे काय होतं आपल्याकडे 2 नव्हता म्हणून आपण काय केलं होतं 2 ने
थ्रू मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, आणि मग त्याचा वापर करून टू साइन एक्स कॉस एक्स होता, त्याला काय केलं साइन टू एक्स. हा फॉर्म्युला आहे बरोबर, आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्रिक की टू साइन एक्स कॉस एक्स काय असतो साइन ऑफ टू एक्स. ठीक आहे, म्हणजे अँगल काय होतो डबल होतो. ठीक आहे, त्याच्यानुसार अँगल बघा इथे डबल झाला. माझ्या एक्झाम्पल मध्ये फक्त काय होतं इथे 3x/2 होतो बरोबर, अँगल काय होता 3x/2, त्याचा काय झाला इथे 3x/2 च्या जागी त्याचा मल्टिप्लिकेशन म्हणजे अँगल डबल होईल, म्हणजे काय हा टू टू कॅन्सल होईल. ओके, टू टू कॅन्सल झालं तर मला काय भेटलं साइन ऑफ 3x. त्यालाच मी काय लिहितो 3 कोसेक 3x. ठीक आहे, असंही ठेवू शकता किंवा हे आन्सर ते झालं तुमचं एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आन्सर. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, बघा आता इथे काय दिले लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 5x/2 अपॉन 1 मायनस कॉस 5x/2. ओके, आता जो क्वेश्चन आपण केला तिथे काय होतं 1 मायनस कॉस 3x/2 बरोबर आहे, आणि 1 प्लस कॉस 3x/2 असं होतं फंक्शन बरोबर. आता इथे काय आहे फक्त 5x/2 आहे आणि वरती प्लस दिलं खाली मायनस दिलेलं. ठीक आहे, तर इथे काय तयार होणार इथे काय कॉट येईल बरोबर. तर हे तुम्हाला घरी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, होमवर्क आहे. ठीक आहे, सेम आहे बघा मागचं जे आपण एक्झाम्पल केलेलं आहे सेम, बाकी काहीही नाही. ठीक आहे, बघा पहिल्यापासून इथे नेक्स्ट आपलं जे मागचं एक्झाम्पल बघा 13 नंबरचं काय 1 मायनस कॉस 3x आणि हा काय सॉरी कॉस 3x दिलेला आहे 1 प्लस कॉस 3x. इथे जे केलं आपण सिम्प्लिफाईड केला बरोबर tan 3x/2 आलं बरोबर आहे. ठीक आहे ना, फॉर्म्युला आपण वापरला तसाच इथे वापरायचा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, सेम काहीही बदल नाही. ठीक आहे, फक्त 5x/2 आहे तिथे काय होईल 5x/4 होईल. ठीक आहे ना, आणि जो टॅन आला होता मागच्या एक्झाम्पल मध्ये तिथे काय होईल कॉट येईल. ठीक आहे, हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, सेम आहे, जास्त म्हणजे तुम्हाला काही इथे लोड येणार नाही जास्त. ठीक आहे, बघा आता हे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. काय दिलेलं आहे बघा लॉग ऑफ अंडर रूट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे, मग आता इथे पण असं काही आपल्याला सिम्प्लिफाईड वगैरे फॉर्म भेटतो का बघा. अगोदर आपण काय करतो तर ज्याही वेळेस आपल्याला समजा एखादं एक्झाम्पल किंवा कोणतेही एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर मग आपण काय करणार फर्स्ट त्याला चेक करत असणार ना. ठीक आहे ना, की हा जर सिम्प्लिफाईड होत असेल लॉग ऑफ समथिंग आहे बरोबर आहे. अजून एक याच्यामध्ये जर असं फंक्शन असेल लॉग ऑफ यू अपॉन व्ही किंवा लॉग ऑफ तर काय येईल असं ओके जस्ट यू अपॉन व्ही पेक्षा आपण काय करतो लॉग ऑफ ए बाय बी जो आपण वापरत असतो जनरली फॉर्म्युला काय असतो लॉग ऑफ ए बाय बी लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी असंही तुम्ही करू शकता. ठीक आहे ना, बघा असंही केल्यानंतर ओके डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही. एक तर लॉग ऑफ ए बाय बी वापरा किंवा ठीक आहे ना लॉग ऑफ ए बाय बी वापरत काय होईल लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी, आणि त्याच्यानुसार तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता इथे बघा 1 मायनस साइन एक्स आहे 1 प्लस साइन एक्स आहे. मग याला मी काय करणार आहे बघा याला सिम्प्लिफाईड करूया. बघा कसं सिम्प्लिफाईड करायचं लेट वाईज आय थिंक अशा टाइपचं एक आपण क्वेश्चन केलेलं आहे बघा वरतीच एक्सरसाइज मध्ये. तर इथे करूया बघा अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स असा जर क्वेश्चन असेल ते जे मायनस आहे ते प्लस आहे, मग आपण काय करणार याचं रॅशनलायझेशन करायचं बघा आपल्याला. अंडर रूट मध्ये बघा 1 मायनस साइन एक्स, आता काय करूया मग रॅशनलायझेशन म्हणजे काय करणार न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे बघा. ठीक आहे, 1 प्लस साइन एक्स आहे डिनॉमिनेटर मध्ये तर मल्टिप्लिकेशन कशाने करणार 1 मायनस साइन एक्स. ठीक आहे, 1 मायनस साइन एक्स ने काय करायचे मल्टिप्लाय करायचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. बघा मग काय भेटेल 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय केल्यानंतर ओके बघा लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये बघा अंडर रूट मध्ये. ठीक आहे, आता 1 मायनस साइन एक्स वरती काय राहील 1 मायनस साइन एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे ना, मल्टिप्लाय केल्यामुळे आणि ते काय होईल 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स. मग आता इथे काय ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, लक्षात येते का बघा. ओके 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता बघा नेक्स्ट काय होईल ओके आता लॉग ऍज इट इज इंटू ब्रॅकेट मध्ये अंडर रूट मध्ये बघा इथे काय 1 मायनस साइन एक्स चा होल स्क्वेअर आणि इथे काय 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, हा 1 मायनस साइन एक्स चा होल स्क्वेअर ऍज इट इज
वन मायनस साइन स्क्वेअर एक्स. काय असतं वन मायनस साइन स्क्वेअर एक्स? कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना, हे आपल्याला माहिती आयडेंटिटी आहे की कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय बघितलं बघा आपण. वन असतो म्हणजे मी वन मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय असेल कॉस स्क्वेअर एक्स. हा साइन एक्स इकडे जाईल ना. ठीक आहे, म्हणजे झाला कॉस स्क्वेअर एक्स. ओके, विच इज इक्वल्स टू लॉग ऑफ. ठीक आहे, लॉग ऑफ अंडर रूट मध्ये वन मायनस साइन एक्स आणि डिवायडेशन मध्ये काय करूया कॉस एक्स आणि या पूर्ण टर्मचा ब्रॅकेट स्क्वेअर. बरं असं का बरं लिहिलं? कारण कॉस स्क्वेअर एक्स ला मी कसं लिहू शकतो? कॉस ऑफ एक्स चा होल स्क्वेअर. ऍक्च्युअल मध्ये कॉस स्क्वेअर एक्स चा मिनिंग काय आहे? कॉस एक्स चा होल स्क्वेअर. ठीक आहे ना, मग त्याच्यानुसार मी काय केलं, जर दोघांचा टर्म होल स्क्वेअर आहे तर मी डायरेक्टली ब्रॅकेट स्क्वेअर केला. बरोबर, मग आता मला काय भेटेल बघा लॉग ऑफ. ठीक आहे, असं एक्झाम्पल आय थिंक आपण केले. ठीक आहे, अंडर रूट मध्ये बघा वन मायनस सॉरी वन अपॉन कॉस होईल. बरोबर, हा वन अपॉन कॉस असेल ना कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ठीक आहे, बघा मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल? ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा आपण काय करणार आहे तर लॉग ऑफ अंडर रूट मध्ये बघा वन बाय हा काय आहे. ओके सॉरी, इथे बघा हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये हा स्क्वेअर रूट येणार नाही. ठीक आहे, इथे जस्ट मिस्टेक बघा, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि मग नंतर आपण इथे त्याचं वन अपॉन कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स दिले. ओके, मग आता इथे पण हा स्क्वेअर रूट आता आपला रिमूव्ह झालेला आहे. मग काय आहे वन अपॉन कॉस एक्स काय असतं? वन अपॉन कॉस एक्स इज सेक एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय असणार आहे? कॉट एक्स. म्हणजे हा काय झाला सेक एक्स मायनस कॉट एक्स. ओके, मग आता हा भेटला तुम्हाला वाय. आता याला डिफरन्शिएट करा. ठीक आहे ना, आता हा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आहे. बघा एक्झाम्पल लक्षात ठेवा, लॉग मध्ये असं जर काय आलं तर त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. ओके, मग आता बघा मी याला काय करणार आहे डिफरन्शिएट करतोय. बघा सिंपल आहे आता डिफरन्शिएट. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वगैरे. ठीक आहे, डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा dy बाय dx इज इक्वल्स टू. ठीक आहे ना, डी बाय dx ऑफ ऍज इट इज जे काही फंक्शन आहे ऍज इट इज लिहिणार फर्स्ट स्टेप मध्ये. ठीक आहे, मायनस कॉट एक्स विच इज इक्वल्स टू. बघा आता लॉग आहे. बरोबर, म्हणजे पहिली स्टेप की आपल्याला आउटर फंक्शन काय आहे लॉग आहे. म्हणजे लॉगच्या अनुसार डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एफ ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एफ ऑफ एक्स. मग ऍज इट इज एफ ऑफ एक्स लिहा काय आहे सेक एक्स मायनस कॉट एक्स. ठीक आहे, इनटू मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना, सेक एक्स मायनस टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना, बघा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इनटू टॅन एक्स. ओके, बघा सिंपल आहे. थोडीशी जागा कमी पडते आपल्याला, थोडस खाली घेऊया. ओके ओके, बघा आता बऱ्यापैकी स्पेस आहे. ठीक आहे, आता इथे काय केलं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स होतं, डेरिव्हेटिव्ह घेतोय लॉग ऑफ लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एफ ऑफ एक्स इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. त्याच्यानुसार डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्स विच इज इक्वल्स टू. ओके, मग हा ऍज इट इज राहील वन अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स. ठीक आहे ना, ऍज इट इज इनटू आता याचा डेरिव्हेटिव्ह. बर, आता काय सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घेणार पण लिहायची गरज नाही. दरवेळेस आता आपण बऱ्यापैकी सिम्प्लिफाय केले म्हणजे एक्झाम्पलला ऑलरेडी नंतर डेरिव्हेटिव्ह घेतो. मग आता इथे सेपरेट लिहायची गरज नाही, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे ना, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, बरोबर. मग बघा आता इथून बघा सेक एक्स आहे ते सेक स्क्वेअर एक्स आहे. मी काय करतो इथून वरतून सेक एक्स कॉमन काढतो तर बघा काय राहील माझ्याकडे हा टॅन एक्स. ठीक आहे ना, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय राहील आपल्याकडे बघा टॅन एक्स राहतोय इथे. सेक एक्स गेला तर काय राहणार आहे टॅन एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स मधून सेक एक्स गेला तर काय राहील सेक एक्स म्हणजे टॅन एक्स मायनस सेक एक्स आणि डिवायडेशन मध्ये बघा सेक एक्स मायनस टॅन एक्स. ओके, बघा हे काय होईल आता. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. बघा आता इथे काय आहे टॅन एक्स मायनस सेक एक्स. मग आपण काय करूयात मायनस बाहेर काढूया. मायनस जर बाहेर काढला तर काय होईल इथे सेक एक्स मायनस टॅन एक्स. लक्षात येत आहे ना, या दोघांमधून मायनस बाहेर काढला इथे दिलाय बघा. ठीक आहे, हे बघा इथे मायनस. ओके, डिनॉमिनेटर मध्ये
sec x मायनस tan x ऍज इट इज. मग हा काय होईल, कॅन्सल होईल आणि आन्सर काय भेटेल, मायनस sec x. ठीक आहे, हा झाला तुमचा dy बाय dx, सिंपल आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे बघा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर होता 15. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, जस्ट नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघा क्वेश्चन नंबर 16 आहे. आता काय लॉग ऑफ, परत आता बघा ह्या फंक्शन मध्ये लॉगचं फंक्शन आहे. काय सांगितलं, लॉग ऑफ. जर मल्टिप्लिकेशन मध्ये काही असेल, असं दोन फंक्शन्स असतील तर सेपरेट लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी अगोदर असं आपण सिम्प्लिफाय करून घ्यायचे फंक्शनला. हा वापर करायचा लॉगॅरिथमिकचा जो रूल आहे की लॉग ऑफ ए बी काय असतं, लॉग ए प्लस लॉग बी. ठीक आहे, बघा तेच आता इथे आपल्याला करायचं. हा जो काही फंक्शन आहे 4 to 2x आणि हा एक वेगळा फंक्शन, बरोबर. मग काय करणार आहेत आपण, बघा लेट पहिल्यांदा अगोदर y इज इक्वल्स टू, ओके लेट करते फंक्शनला लॉग ऑफ जे दिलेलं फंक्शन आहे 4 to 2x ऍज इट इज इनटू x स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट 2x³ मायनस 4. ठीक आहे ना, आणि त्याचा ब्रॅकेट रेस टू 3/2. ओके, व्यवस्थित बघा. ठीक आहे, एक मिनिट बघा आता. हा, ठीक आहे, काय आहे लॉग ऑफ 4 to 2x मल्टिप्लिकेशन मध्ये बघा काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट 2x³ मायनस 4 आणि ह्या पूर्ण टर्मचा काय आहे, रेस टू 3/2. ठीक आहे, म्हणजे हा एक फंक्शन झाला आणि हा एक फंक्शन. मग लॉग ऑफ ए प्लस ए बी नुसार काय होईल, लॉग ए प्लस लॉग बी. म्हणजे मला बघा काय भेटेल, लॉग ऑफ 4 to 2x बरोबर आहे, प्लस लॉग ऑफ 4 to 2x झालं. आता हा एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन ब्रॅकेट मध्ये 2x³ मायनस 4 रेस टू 3/2. ओके, आता आपण हे लॉग याच्यानुसार लॉग ऑफ ए बी नुसार इथपर्यंत लिहिले. आता हा फंक्शन जो आहे त्याला आपण डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकतो, बरोबर आहे. इथे आता हा 2x पुढे नाही येणार. ओके, लॉग ऑफ 4 म्हणजे कधी पुढे काढतो आपण, लॉग ऑफ एक्स रेस टू एन असेल किंवा असं पण लिहू शकतो. ठीक आहे, लॉग ऑफ 2 आहे त्याला 2 लॉग 2 असंही लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा 2x पुढे घेतला तरी चालेल किंवा 4. ठीक आहे ना, म्हणजे हा 2x लॉग 4 असंही लिहू शकतो, बरोबर. 4 to 2x आहे. बघा मग आता याचा विचार सुरू, इथे बघा या फंक्शन मध्ये काय आहे, न्यूमरेटर मध्ये काहीतरी फंक्शन आहे, डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन. ठीक आहे, अगोदर त्याच्याही अगोदर बघा लॉग ऑफ हा 4 to 2x ऍज इट इज. ठीक आहे ना, जस्ट मोमेंट. आता आपण काय करूया, डायरेक्टली बघा हा 2x पुढे येईल, बरोबर. जस्ट मोमेंट. ओके, हा 2x पुढे आला तर काय होईल, लॉग ऑफ 4. ठीक आहे, प्लस जस्ट चेक करायचं फक्त की हा 4 to 2x आहे त्याला आपण पुढे लिहू शकतो का, जसं आपण लॉग ऑफ x रेस टू n असतं ना, n कॉन्स्टंट असतो त्यावेळेस पुढे येतो. ठीक आहे ना, then लॉग x असतं. ठीक आहे, तर हा सेम येईल का, कशावरून चेक करणार आपण. मग हा जर 2x इंटू लॉग 4 लिहिलं तर आन्सर काय येणार आहे मला बघा, याचा डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेस मी घेईल मला काय भेटेल, 2 भेटेल आणि लॉग 4 बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह जर मी 2x पुढे आला. जर ऍज इट इज ठेवलं तर मला काय भेटेल, 1/4 to 2x इंटू बघा 4 to 2x चा डेरिव्हेटिव्ह काय, 4 to 2x इंटू 2 म्हणजे हा 4 to 2x कॅन्सल म्हणजे 2. ठीक आहे ना, म्हणजे बघा इथून तुम्हाला मला काय सांगायचंय की आपण जो काय 2 to x आहे त्याला, ठीक आहे ना, समोर घेऊ शकतो. ओके, म्हणजे जसा फॉर्म्युल्यामध्ये आपण बघतो ना की लॉग ऑफ x रेस टू n. ठीक आहे ना, तो किंवा x रेस टू m त्याला काय लिहू शकतो आपण, m log x. ठीक आहे, म्हणजे जे काही पॉवर असेल त्याला आपण पुढे घेऊ शकतो लॉग मध्ये. 2x मी पुढे घेतलेला आहे. ठीक आहे, मग बघा आता नेक्स्ट नीट लक्ष द्या. बघा हा काय झाला, 2x लॉग ऑफ 4. ठीक आहे, आरामात एकदम. मग हा 3/2 रेस टू पॉवर आहे म्हणजे याच्यानुसार काय होईल, हा 3/2 पुढे येईल, बरोबर, इंटू लॉग ऑफ बाकी ऍज इट इज. ठीक आहे, फक्त आपण पॉवरला पुढे घेतलेले, बाकीचं फंक्शन ऍज इट इज. ठीक आहे, आता बघा हे 2x इंटू लॉग 4 ऍज इट इज प्लस 3/2 ऍज इट इज. ब्रॅकेट मध्ये बघा हा इथे काय आहे, हा एक फंक्शन आहे आणि हा एक फंक्शन, बरोबर. मग लॉग ऑफ ए बाय बी, जसं आपण लॉग ऑफ ए बी बघितलं तसंच लॉग ऑफ ए बाय बी बघूया. ओके, लॉग ऑफ ए बी काय असतं, लॉग ए प्लस लॉग बी.
तसंच लॉग ऑफ ए बाय बी चा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. लॉग ऑफ ए बाय बी काय असतो? लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. ओके, लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. मग बघा हा ए आहे आणि हा बी आहे, म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी. मग बघा काय, लॉग ऑफ ए म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस लॉग ऑफ बी. ठीक आहे, लॉग ऑफ बी काय आहे? अंडर रूट ऑफ 2x³ मायनस 4. ठीक आहे, मी लिहिताना काय करतो बघा, आता हा जो काय अंडर रूट मध्ये दिलेला आहे ना, त्याला आपण काय करूयात बघा, रेस टू 1/2 करूयात लिहितानाच. ठीक आहे ना, बरोबर? ओके, आता इथपर्यंत ओके. मग बघा, आता आपण काय करतोय, फक्त एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करून घेतोय. ओके, मग बघा हा 2x ॲज इट इज इनटू लॉग ऑफ 4 प्लस हा 3/2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ठीक आहे, आता इथे बघा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. आता हा याला काय सिम्प्लिफाय करता येणार आहे का? नाही. मग ॲज इट इज ठेवा. ठीक आहे, मायनस इथे बघा 2x³ मायनस 4 आहे आणि ब्रॅकेट रेस टू 1/5 म्हणजे हा परत पॉवर काय होईल, पुढे येईल कशानुसार? ठीक आहे ना, लॉग ऑफ एक्स रेस टू एम काय असतं, एम लॉग एक्स. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवायचं, पॉवर पुढे येतो म्हणून 1/2 पुढे आला इनटू लॉग ऑफ 2x³ मायनस 4. ठीक आहे, हा झाला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये तुमचा y म्हणजे दिलेलं फंक्शन. ठीक आहे, बघा असं फंक्शन होतं, आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. असं क्वेश्चन जर तुम्ही जर त्याला सिम्प्लिफाय नाही केलं तर याचं मल्टिप्लिकेशन घेणं खूप अवघड जाईल. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणं खूप थोडंसं अवघड चाललेलं आहे. ठीक आहे, मग आता याला सिम्प्लिफाय केले, आता बघा आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. ओके, मग याला डिफरन्शिएट करा बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, कॉमा विथ. ठीक आहे, बघा डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय भेटेल बघा, लेफ्ट हँड साइडला आपला dy बाय dx इज इक्वल्स टू. ओके, मग आता राईट हँड साइडला डी बाय dx ऑफ जे काही फंक्शन आहे ॲज इट इज द्यायचे सर्व. ओके, 2x log 4. ठीक आहे ना, प्लस 3/2 ब्रॅकेट मध्ये बघा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 1/2 लॉग ऑफ 2x³ मायनस 4. ठीक आहे, ॲज इट इज जे काही फंक्शन आहे त्याला आपण ॲज इट इज दिलेलं आहे. बघा आता काय करायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे, आणि याचा डेरिव्हेटिव्ह, याला काय करावं लागेल, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे म्हणजे आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह. मग इथे बघा फर्स्ट आता आपण असं लिहिणार का, याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. मग 2x log 4 चा डेरिव्हेटिव्ह बघा काय येईल मला, 2 log 4 कॉन्स्टंट टर्म आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे मी डायरेक्टली काय लिहिणार, 2 log 4 प्लस 3/2 कॉन्स्टंट टर्म आहे बाहेर आली, बरोबर, डेरिव्हेटिव्ह. आता याचा डेरिव्हेटिव्ह आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह. मग बघा याचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस, किंवा मग तुम्ही इथे लिहू शकता डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्टेप वाढवूया. ठीक आहे, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 स्टेप वाढवली तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मायनस 1/2 लॉग ऑफ 2x³ मायनस 4. ओके, बघा मी जस्ट एक स्टेप वाढवतो इथे. मग बघा मला काय भेटते, हा 2 log 4 ॲज इट इज. ओके, प्लस 3/2 ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये बघा. आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 काय असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1/f(x) म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स बघा परत सांगतो, लॉग ऑफ f(x) चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/f(x) इंटू एफ डॅश ऑफ एक्स इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह. आता बघा मी काय करतोय, इथे डी बाय डीएक्स न लिहिता, ठीक आहे, डी बाय डीएक्स न लिहिता आता बघा मी काय करतोय, डायरेक्टली याचा डेरिव्हेटिव्ह 2x लिहितोय. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह बघा त्याला अंडरलाईन करतो. ओके, याचा एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डायरेक्टली मल्टिप्लिकेशन मध्ये मी 2x डेरिव्हेटिव्ह लिहिला, मायनस 1/2 बाहेर लॉगचा डेरिव्हेटिव्ह. ओके, तर इथे बघा इथे आपण डी बाय डीएक्स लिहायचं विसरलो. ओके, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह परत 1/f(x) काय असणार आहे, हा 2x³ मायनस 4 1/f(x) इंटू एफ डॅश ऑफ एक्स. आता इथे मी परत डी बाय डीएक्स ऑफ 2x³ मायनस 4 लिहिते, डायरेक्टली काय करतोय 2 ॲज इट इज इंटू 3 असं लिहितो. ठीक आहे, म्हणजे समजेल तुम्हाला. सॉरी, इथे बघा 2 इंटू 3 काय होईल, हा
थ्री पुढे आला तर काय होईल एक्स स्क्वेअर ना. ठीक आहे, आता इथे काय होतं फक्त 2x ना, एक्स स्क्वेअर झाला 2x, आता 2 इंटू 3x स्क्वेअर. ठीक आहे, मग बघा आता नेक्स्ट स्टेप मध्ये 2 लॉग ऑफ 4 प्लस 3/2 ब्रॅकेट मध्ये काय आहे आता इथे फर्स्ट 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस हा बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. ओके, म्हणजे न्यूमरेटर मध्ये काय राहते मला 3x स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे 2x क्यूब मायनस 4. ओके, 2x क्यूब मायनस 4. बघा काही कॅन्सल होईल का इथे काय होईल एक्स क्यूब मायनस 2 होऊ शकतं जर हा 2 कॉमन काढला तर. ठीक आहे, म्हणजे हा 3/2 एक्स स्क्वेअर नंतर इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि हा 2x. ठीक आहे, त्याला अशा फॉर्म मध्ये ठेवलं तरी चालेल dy/dx इक्वल्स टू. ठीक आहे, जास्तीत जास्त बघा आता काय सिम्प्लिफाइड होईल हा 2 मध्ये गेला तिथे काय होईल x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे, किंवा मग 3x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि हा मायनस काय होईल 9x स्क्वेअर अपॉन इथे 2 2 बाहेर गेले म्हणजे 4x क्यूब मायनस. ठीक आहे, बघा ॲज इट इज असं जरी ठेवलं तरी आन्सर चालेल, काही प्रॉब्लेम. ओके, बघा ॲज इट इज असंही आन्सर जर ठेवलं तर तुम्ही काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. समजला असेल तुम्हाला क्वेश्चन. ठीक आहे, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्ये तसं सांगायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट पेज. ओके, ओके बघा 17 म्हणजे काय आहे. ओके, 17 नंबर क्वेश्चन. ओके बघा, ठीक आहे, जस्ट मोमेंट. ओके, चला बघा, हा 17 क्वेश्चन आहे की भरपूर मोठी एक्सरसाइज आहे तयार करणे. आता इथे बघा लॉग ऑफ, पण असा देता येते बघा, हे सर्व क्वेश्चन्स त्याच टाईपचे आहेत, आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचे. बरं बघा, आता विचार करायच्या मध्ये काय सिम्प्लिफिकेशन करणार आहे. ठीक आहे ना, आपण पुढे जर सांगणार आहे, तुम्ही लगेच जर तुम्हाला जर आयडिया असेल तर कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, आता लगेच असं करू नका की एक्झाम्पल म्हणजे पुढचा व्हिडिओ बघून परत मागे येऊन कमेंट करा. ठीक आहे, चला बघा, आता काय दिलेलं आहे लॉग ऑफ. ठीक आहे, तुमची वेळ संपलेली आता, मी ते तुम्हाला सांगून देतो. बघा, लॉग ऑफ आहे, फंक्शन आहे मध्ये दिलेलं. काय सांगितलं जर लॉग ऑफ ए बी असेल तर काय लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ऑफ ए बाय बी असेल तर काय लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी. मग आता इथे बघा, इथे वरती एक फंक्शन आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये एक फंक्शन, म्हणजे इथे अगोदर आपल्याला काय करायचं लॉग ऑफ ए बाय बी वापरायचं. त्याच्यानंतर जो काही लॉग ए असेल हा परत काय आहे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे तिथे काय करावं लॉग ऑफ ए बी वापरावा लागेल, म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला आपल्याला तिथे वापरावा लागेल. मग आणि हा ऍज इट इज. ओके, मग बघा सर्व लॉगचे आपल्याला इथं हे जे काही अशा टाइपचे एक्झाम्पल्स आहेत लॉगचे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आधी सिम्प्लिफाईड करायचं आहे. ओके, मग बघा आता सुरुवात करूया. लेट y इज इक्वल्स टू, ठीक आहे, दिलेलं फंक्शन लिहा लॉग ऑफ काय आहे ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू 5 मायनस 4x रेस टू 3/2. ओके, डिनॉमिनेटर मध्ये बघा क्यूब रूट ऑफ ओके 7 मायनस 6x. ओके, ठीक आहे, आता बघा मी काय करतोय लॉग ऑफ ए, ए म्हणजे हा पूर्ण टर्म. ओके, ही पूर्ण टर्म आणि डिवायडेशन मध्ये क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6x म्हणजे काय होईल लॉग ऑफ ए, ए म्हणजे काय आहे ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू 5 मायनस 4x रेस टू 3/2 हा झाला ए, मायनस लॉग ऑफ बी म्हणजे काय डिनॉमिनेटर मध्ये जे फंक्शन आहे क्यूब रूट ऑफ 7 मायनस 6x. ओके, बघा विच इज इक्वल्स टू, आता इथे काय करावं लागेल मला लॉग ऑफ ए बी वापरावं लागेल. बरोबर आहे, दोघांचं काय आहे ते मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे, दोन फंक्शन्स, म्हणजे मी ते लॉग ऑफ ए बी वापरणार लॉग ए प्लस लॉग बी. बघा लॉग ऑफ ए बी असतं लॉग ऑफ ए, हे माहिती आहे आपल्याला. ओके, आपण शिकलेले लॉगॅरिथम त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेला आहात. ठीक आहे, मग आता इथे बघा काय होईल लॉग ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर बरोबर प्लस लॉग ऑफ 5 मायनस 4x रेस टू 3/2. ओके,
हा झाला फर्स्ट मायनस. आता इथे बघा मी काय करतो याला लॉग ऑफ 7 मायनस 6x रेस टू काय क्यूब रूट आहे म्हणजेच काय 1/3. ओके पॉवर बघा विच इज इक्वल्स टू आता इथे काय होईल ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे बरोबर. लॉग ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर म्हणजे हा एक्स स्क्वेअर पुढे येईल इंटू लॉग ऑफ ई. ओके प्लस इथे बघा हा 3/2 पुढे येईल इंटू लॉग ऑफ 5 मायनस 4x. ठीक आहे ना हा डायरेक्टली नाही घेते इथे का लक्षात लॉग ऑफ एक्स रेस टू एम काय असतं एम लॉग एक्स म्हणजे हा ही जी काही पॉवर असेल ती पुढे येते लॉग मध्ये. ठीक आहे ना लॉगॅरिथमिकच्या रूल नुसार. ठीक आहे बघा ठीक आहे पुढे आलेला आहे हा झाला लॉग ऑफ 5 मायनस 4x. ठीक आहे मायनस हा 1/3 काय होईल पुढे येईल इंटू लॉग ऑफ 7 मायनस 6x. ठीक आहे बघा व्यवस्थित आले का. ओके आता हा काय झाला लॉग ऑफ ई आहे ते बघा काय सिम्प्लिफिकेशन होईल एक्स स्क्वेअर लॉग ई काय असतो 1 असतो कारण इथे बेस काय असणार आहे तुमचा ई असणार आहे बरोबर. लॉग ऑफ ई टू द बेस ई म्हणजे 1 लॉग ऑफ ई 1 असणार विथ बेस काय असणार पाहिजे ईच. ठीक आहे जसं आपल्याला माहिती लॉग ऑफ ए टू द बेस ए 1 असतो म्हणजेच लॉग ऑफ ई आणि हा ते आपण बेस लिहिला नाही याचा अर्थ नॅचरल लॉगॅरिथम आहे. ओके म्हणजे हा 1 झाला प्लस 3/2 log of 5 minus 4x. ठीक है 5 minus 4x minus 1/3 log of 7 minus 6x. ठीक है हा भेटला मला y. आता मी काय करेल याला डिफरेंशिएट करेल विथ रिस्पेक्ट टू x. ठीक है डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक है बघा डिफरेंशिएट करायचं आता विथ रिस्पेक्ट टू x. ठीक है डिफरेंशिएट with respect to x comma we get. ठीक है डिफरेंशिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x मग dy by dx इज इक्वल्स ठीक है dy by dx ऑफ स्टेप बाय स्टेप. आता डायरेक्टली इथे तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता परंतु आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचे. ओके x स्क्वेअर ॲज इट इज प्लस 3/2 into log of 5 minus 4x minus 1/3 log of 7 minus 6x. ओके विच इज इक्वल्स आता डायरेक्टली सेपरेट एक एकाचा आपण डेरिव्हेटिव्ह 2x चा सॉरी x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x. ओके आता आपण डेरिव्हेटिव्ह घेतो बघा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2x बरोबर आहे 2 पुढे x रेस टू n नुसार n x रेस टू n 1 म्हणजे 2 पुढे आला आणि x रेस टू 2 1. ओके प्लस आता बघा हा 3/2 कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि लॉग ऑफ ओके बघा लॉग ऑफ काय आहे 5 मायनस 4x म्हणजे काय होईल लॉग ऑफ f ऑफ x नुसार डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन f ऑफ x म्हणजे काय 5 मायनस 4x. ओके बघा लॉग ऑफ f ऑफ x बघा जोपर्यंत लॉग येते त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगणार की लॉग ऑफ f ऑफ x काय असतो 1 अपॉन f ऑफ x into f डॅश ऑफ x म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये मला काय करावं लागेल 5 मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली आता मी काय करतो डेरिव्हेटिव्ह लिहितो इंटू मायनस 4. ठीक आहे मी असं नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 मायनस 4x मी काय लिहितो डायरेक्टली मायनस 4 म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह मी इथे दिलाय. ओके मायनस 1/3 इंटू बघा 1 अपॉन 7 मायनस 6x लॉग ऑफ f ऑफ x 1 अपॉन f ऑफ x इंटू f डॅश ऑफ x म्हणजे मी डायरेक्टली बघा इथे लिहिणार आहे मायनस 6 7 मायनस 6 x चा डेरिव्हेटिव्ह 7 चा 0 मायनस 6 बाहेर आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ठीक आहे म्हणजे मायनस 6. ओके बघा आता हा 2x ॲज इट इज प्लस 3/2 आहे हा 2 काय होईल यस 4 सोबत कॅन्सल होईल इथे 2 येणार आहे म्हणजे काय होईल हा 2 into 3 6. ठीक आहे इथे 6 राहील बघा ओके आणि हा काय आहे मायनस आहे बघा हा मायनस असल्यामुळे काय होईल इथे 2x ॲज इट इज हा मायनस हा 2 कॅन्सल झाला 3 into 2 6. ओके बघा डिनॉमिनेटर मध्ये काय 5 मायनस 4x म्हणजे 6 अपॉन 5 मायनस 4x. ओके मायनस हा बघा मायनस मायनस काय होईल आता प्लस होईल हा मायनस आणि हा मायनस. ओके 3 into 2 6. ओके म्हणजे हा 2 राहील न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार आहे 7 मायनस 6x म्हणजे 2x मायनस 6 अपॉन 5 मायनस 4x प्लस 2 अपॉन 7 मायनस 6x हा झाला तुमचा dy by dx. ओके डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. ठीक आहे ना ओके हा आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह
बघा अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन नंबर ओके, आता हा का आता 17 क्वेश्चन नंबर आहे. ठीक आहे, एक 20 क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर 3 मध्ये. बघा भरपूर क्वेश्चन्स आहेत. आता क्वेश्चन नंबर अजून 3 क्वेश्चन्स आपण इथे बाकी. बघा अशा प्रकारचे जे लॉगचे क्वेश्चन्स आहेत त्यांना अशाच प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, बघा आज आपण 17 क्वेश्चन पर्यंत बघितले. ठीक आहे, अजून एखादा क्वेश्चन बघूया सिंपल जर असेल तर. ठीक आहे, हा लॉगचा आहे, तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, नाही जमलं तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला एक्झरसाइज बघा आता थोडीशी कम्प्लीट होत आलेली. ठीक आहे, चला मग विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे विद्यार्थी मित्र असतील ज्यांनी 12वी मध्ये आता गेलेले असतील 2022 21-22 वर्षातील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ठीक आहे, जेणेकरून सर्वांना हे जे काही फ्री लेक्चर्स अवेलेबल आहेत त्याचा लाभ घेता येईल. ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.